अनिष्ठोपि दविष्ठोपि तथा अत्यंतमसन्नपि प्रत्यक्ष इव येनार्थस्तस्मै शब्दात्मने नमः. प्राध्यापक डॉक्टर गोविंद केशव भट म्हणजे गोके भट यांच्या स्वतःच्याच लेखनाचा निवडक उतार्यांचा संग्रह क्विंटेसेन्शियल डॉक्टर जी के भट हा आज प्रकाशित होतो आहे. या कार्यक्रमासाठी त्या पुस्तकामध्ये प्रत्यक्ष ज्यांनी काम केलेलं आहे अशी मंडळी उपस्थित आहेत. आपण सगळे उपस्थित आहात आणि संस्थेच्या नियामक परिषदेचे अध्यक्ष श्री अभय फिरोदिया हे या कार्यक्रमाचे अध्यक्षही आहेत. मी संस्थेच्या मानद सचिवांना अशी विनंती करतो बहुलकर सरांना की त्यांनी फिरोदिया साहेबांचं स्वागत पुष्पगुच्छ देऊन करावं आणि त्यानंतर कार्यक्रमाचं प्रास्ताविक हे करावं. प्राध्यापक गोविंद केशव भट यांनी लिहिलेल्या अनेक शोधनिबंधांच्या संग्रहाचं आज प्रकाशन होत आहे. क्विंटेसेन्शियल डॉक्टर जी के भट या नावानं. या प्रसंगी मी या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय अभय फिरोदियाजी आणि आपण आपला सर्वांचं स्वागत करतो. डॉक्टर गोविंद केशव भट हे नाव भारतातल्या आणि भारताबाहेरच्याही विद्वानांना एक अत्यंत व्यासंगी संस्कृत साहित्याचे आणि नाट्यशास्त्राचे अभ्यासक म्हणून परिचित आहे. त्याचबरोबर भट सरांनी अध्यापनाचं कामही जे केलेलं आहे त्याचाही मी एक साक्षीदार आहे. विद्वान खूप असतात, खूप लिहितात, पण चांगला विद्वान आणि चांगला शिक्षक असा हा संयोग फार विरळ असतो. कालिदासानं असं म्हटलेलं आहे की जो स्वतः विद्वान असतो आणि ज्याला ते अभिव्यक्तही चांगल्या प्रकारे करता येतं असा हा शिक्षक सर्व शिक्षकांमधला श्रेष्ठ आहे. डॉक्टर गोके भट सर असे होते आणि सरांचे विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत. या ग्रंथसंग्रहाचं संपादन ज्यांनी केलं त्या डॉक्टर सरोज देशपांडे, प्राध्यापिका डॉक्टर मीना गोखले आणि कैलासवासी मनीषा दीक्षित या तिघींनी हा पुढाकार घेऊन हे काम पूर्ण केलं. सुमारे 2 वर्षापूर्वी डॉक्टर गोके भटांचे जावई श्री उपेंद्र दीक्षित जे आज इथे उपस्थित आहेत, त्यांनी अभयजींकडे हा विषय मांडला आणि अभयजींनी ताबडतोब या गोष्टीला संमती दिली आणि भांडारकर संस्थेने हे पुस्तक प्रकाशित करायचं ठरवलं. त्यानंतर याचं संपादनाचं अतिशय अवघड असं काम या तिघी विदुषींनी केलं आणि त्यांनी ते नेटानं पार पाडलं. मध्यंतरीच्या काळामध्ये डॉक्टर मनीषा दीक्षित यांचा अचानक निधन झालं आणि त्यामुळे या कामामध्ये खंड पडेल की काय असं वाटत होतं. तथापि सरोजताईंनी आणि मीनाताईंनी ते काम शेवटाला नेलं. त्याची मुद्रणसिद्धी करण्याचं, टाईपसेटिंग करण्याचं काम श्रीयुत लागू यांनी केलं. ते आज इथे उपस्थित आहेत आणि
मुद्रा या मुद्रालयाचे संचालक श्री सुजित पटवर्धन यांनी ते अतिशय चांगल्या प्रकारे छापून दिलेलं आहे. आणि आज ह्या सगळ्या युद्ध पातळीवर हे काम करून आज हा ग्रंथसंग्रह तयार झालेला आहे. मी सांगितल्याप्रमाणे गोकेभट सरांच्या निवडक लेखांचा हा संग्रह आहे आणि तेच त्याचं संपादन करताना मगाशी म्हटल्याप्रमाणे पुष्कळ कष्ट पडलेले याची मला जाणीव आहे. कारण अनेक नियतकालिकांमध्ये शोधनिबंध जर्नल्समध्ये निबंध लिहिताना काही काही गोष्टी पुन्हा पुन्हा येत असतात. त्या सगळ्या पुन्हा येणाऱ्या गोष्टी पुनरावृत्ती टाळून त्याचं नीट संपादन करणं हे किती अवघड आहे याची मला स्वतःला कल्पना आहे. मी अशा प्रकारचं काम आमच्या एका गुरुवर्यांसाठी केलेलं आहे. गोकेभट सरांचा व्यासंग तर होताच, पण त्याचबरोबर नाट्यसृष्टीशी त्यांचा जवळचा संबंध होता. मी टिळक महाराष्ट्र विद्यापीठामध्ये अनेक वर्ष अध्यापन केलं. त्या ठिकाणी दर रविवारी आम्ही संस्कृत आणि इंडॉलॉजीचे डिप्लोमा कोर्सेस आम्ही चालवत असू. त्या ठिकाणी गोकेभट सर संस्कृत नाट्यसृष्टी ह्या विषयावर व्याख्यानं द्यायला येत असत. आमचा वर्ग साधारणतः 50-1 विद्यार्थ्यांसाठीचा होता आणि सरांच्या व्याख्यानाला 60-70 विद्यार्थी असायचे. सरांचं व्याख्यान 1 तास असायचं, पण तो जवळजवळ 1.5 तास चालायचं आणि 1.5 तास विद्यार्थी उभे राहून पायऱ्यांवर बसून अगदी भारावलेल्या स्थितीत मंत्रमुग्ध अशा स्थितीमध्ये ते ऐकत असत. हे मी अनेक वेळा पाहिलेलं आहे. सरांनी पुणे विद्यापीठातही व्याख्यानं दिली आणि या संस्थेमध्ये ते क्युरेटर म्हणूनही काम करत होते आणि त्याचवेळी डायरेक्टर ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट टीचिंग अँड रिसर्च डिपार्टमेंट या विभागाचे ते प्रमुख होते. हे सगळं प्रसिद्ध होत असताना आमचे एक ज्येष्ठ सहकारी निवृत्त सहकारी संस्थेचे त्यांनी असं म्हटलं की ते क्युरेटर कधीही नव्हते, फक्त डायरेक्टर होते. पण तसं नाही सर, ॲक्टिंग क्युरेटर म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती 1 जून 1972 पासून आणि डॉक्टर A.D. पुसाळकर हे निवृत्त झाल्यानंतर 22 नोव्हेंबर 1972 पासून ते पूर्णपणे क्युरेटर म्हणून काम त्यांनी करायला सुरुवात केली. त्याचप्रमाणे एकाच वेळी ते डायरेक्टर म्हणून होते आणि 31 ऑगस्ट 1979 पर्यंत ते डायरेक्टर होते. तेव्हा संस्थेच्या याच्यात जे काही लिहिलेलं आहे ते त्याचं रेकॉर्ड आहे, हे मला मुद्दाम सांगावं असं वाटतं. आणि या ठिकाणी ते काम करीत असतानासुद्धा त्यांचं संस्थेला खूप सहकार्य होत होतं. म्हणून या ठिकाणी हा जो कार्यक्रम आहे, हे पुस्तक प्रकाशन होत आहे, हे सगळं औचित्यपूर्ण आहे. त्याबद्दल संस्थेला खरोखरीच आनंद होत आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या नियामक परिषदेचे अध्यक्ष अभयजी फिरोदिया हे आहेत. त्यांचा परिचय आपणाला आहेच आहे. त्यांचाही दीक्षित कुटुंबियांशी खूप जवळचा संबंध आहे. त्यांनाही या ठिकाणी आम्ही निमंत्रित केलं आणि त्यांनी आनंदाने या कार्यक्रमाला येण्याची मान्यता दिली. ते आजच दिल्लीवरून आलेले आहेत, प्रवास करून आलेले आहेत, तथापि ते आलेत या ठिकाणी. या संस्थेची जी काय आता उभारणी चालू आहे, पुनर्निर्माण चालू आहे, प्रगती चालू आहे, त्यामध्ये फिरोदिया सरांचा खूप मोठा वाटा आहे. आज हे आपण नूतन प्रेक्षागृह बघतो आहोत. ह्या प्रेक्षागृहासाठी आणि इतरही अनेक प्रकल्पांसाठी त्यांचं मार्गदर्शन बारीक सारीक गोष्टीत होत असतं. त्याचबरोबर आम्हालाही ते सांगत असतात की अकॅडमिक डेव्हलपमेंट काय आहे, त्यासाठी योजना तयार करा. म्हणून गेल्या 4 वर्षामध्ये या संस्थेमध्ये आता बऱ्याचशा गोष्टी मागे ठेवून हळूहळू कार्यक्रमाला सुरुवात केलेली आहे, कामाला सुरुवात केली आहे आणि त्याला चांगलं यश येत आहे. असंही पुढे येत राहील याचा मला विश्वास आहे. आपणा सर्वांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो आणि सूत्रसंचालन बापट सरांना पुढे विनंती करतो की पुढचा कार्यक्रम आपण करावा. संस्थेशी भट सरांचं जे नातं होतं त्यात एक आणखी जी अधिकृत कागदोपत्री छापील अशी जी गोष्ट आहे ती सांगितली पाहिजे. ती म्हणजे 1951 सालापासून
सर ह्या संस्थेचे आजीव सदस्य होते. त्यामुळे त्यांचं निधन 1989मध्ये झालं तर सर तेवढी वर्ष 1951 ते 1989 एवढे संस्थेचे आजीव सदस्यही होते. त्यांच्याविषयी अधिक परिचय हा देण्यासाठी किंवा बोलण्यासाठी मी प्राध्यापक मीना गोखले यांना इथे पाचारण करतो. व्यासपीठावरील आणि सभागृहातील सर्वांना नमस्कार. निमंत्रण पत्रिकेमध्ये डॉक्टर गोके भट यांच्याविषयी मी थोडं बोलेन असं म्हटलेलं आहे, पण मी डॉक्टर गोके भट आणि मनीषा भट दीक्षित दोघांबद्दल थोडं बोलणार आहे, कारण दोघांबद्दल बोलणं हे एकमेकात गुंतलेलं आहे आणि दोघांबद्दल खूप बोलण्यासारखं आहे, सांगण्यासारखं आहे. मला वाटतं इथे असलेल्या प्रत्येकाकडे, आपल्यापैकी अनेकांकडे. पण वेळेची मर्यादा लक्षात घेऊन आणि सरोजताईंनी जास्त वेळ बोलावं अशी आपल्या सगळ्यांची इच्छा आहे, त्यामुळे वेळ त्यांना जास्त मिळाला पाहिजे पुस्तकाविषयी बोलताना. एक 4-5 महत्त्वाच्या गोष्टी या निमित्तानं मला सांगाव्याशा वाटतात. पहिली गोष्ट म्हणजे 1967मध्ये म्हणजे 51 वर्षांपूर्वी मी एल्फिन्स्टन महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला आणि त्यावेळेला आम्हाला आज आपण ज्याला येता जाता कोणालाही दिग्गज वगैरे असं म्हणतो, त्याचा अर्थही बहुतेक वेळा माहीत नसतो, पण दिग्गज म्हणावेत अशा प्रकारचे फार मोठे 4 प्राध्यापक आम्हाला एल्फिन्स्टनमध्ये लाभले. संस्कृतसाठी डॉक्टर गोके भट, इंग्लिशसाठी मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष आणि मराठीसाठी म वा धोंड हे तिन्ही सिनियर असलेले, ज्येष्ठ असलेले आणि त्यांच्या तुलनेमध्ये तरुण असणाऱ्या पण अतिशय प्रभावी व्यक्तिमत्व असणाऱ्या विजया राजाध्यक्ष मराठीसाठी. आणि या 4ही प्राध्यापकांचं मिळून एक आम्ही गुरुकुल असल्यासारखं आम्हाला वाटत होतं आणि त्यांचा आमच्यावर वेगवेगळ्या प्रकारे, आमच्यावर म्हणजे मी आणि माझ्याबरोबरचे विद्यार्थी, त्यात मनीषा मला 4 वर्षां सिनियर होती, पण हे गुरुकुल असल्यामुळे आम्ही सगळे वेगवेगळ्या अशा वेळातले, वेगवेगळ्या पिढीतले, थोडे 4-5 वर्ष इकडे तिकडे असणारे विद्यार्थी सतत एकत्र असायचो. म्हणजे मी फर्स्ट इयरला होते, माझ्याबरोबर उल्लेख करायचाच मुद्दाम तर माझी मैत्रीण सुनीता कुलकर्णी होती, जी फार चांगली कवयित्री होती. मनीषा फार चांगली कवयित्री आणि आमचं सारखं म्हणजे आनंदानं सगळं आम्ही असे तिथे वावरत असायचो. मनीषा पार्ट 1 MA ला होती, मनीषा आणि अंजू पोतनीस तिची मैत्रीण. त्यामुळे 67मध्येच माझी मनीषा भटची पण ओळख झाली आणि मनीषा भटची माझीसुद्धा इतक्या वर्षांची मैत्री. मधल्या काळात थोडं आपापल्या कौटुंबिक आणि इतर काही व्यावसायिक अशा व्यापतापांमध्ये आम्ही असल्यामुळे सारख्या भेटी होत नव्हत्या, पण गेल्या 7-8 वर्षांमध्ये आमच्या खूप भेटी झाल्या. मी काही वर्ष मुंबईच्या बाहेर होते, पण नंतर आणि विजयाबाई राजाध्यक्ष हे आमच्या दोघींचेही रोल मॉडेल तेव्हापासून असल्यामुळे मी थोडे आजचे शब्द वापरते मुद्दाम. त्यांना भेटायला ती कधी ना कधी यायचीच, म्हणजे पुण्याहून, त्यामुळे आम्ही तेव्हा भेटायचो. तर या दोघांच्या संदर्भामध्ये असे खूप अनुभव माझ्याकडे आहेत. ते सगळे आत्ता मी सांगत नाही, पण हे जवळजवळ 50-51 वर्षांपासूनचे एक अनुबंध ज्याला म्हणता येईल असे आपल्याला दिसतात. डॉक्टर गोके भटांचा एक त्यांनी स्वतःविषयी लिहिलेला एक फार उत्तम लेख आहे, तो बऱ्याच लोकांना माहीत नसतो असं माझ्या लक्षात आलं. 1975मध्ये एका पिढीचे आत्मकथन असं जे पुस्तक आहे, त्यामध्ये गोके भटांनी फार उत्तम असा लेख लिहिलेला आहे आणि त्यामध्ये त्यांचा जो व्यासंग आहे तो थक्क करणारा असा आपल्या लक्षात येतो. तो लेख म्हणजे ज्यांनी वाचला नसेल त्यांनी अवश्य वाचा. आणि त्याच्यात त्यांनी असं म्हटलं आहे की नाटकाशी संबंधित लोक मला ललित लेखक समजतात आणि ललित लेखनाशी संबंधित असणारे लोक मला नाटकवाला असं समजतात. खरं म्हणजे ते दोन्ही किंवा आणि अनेक पैलू असणारे असे होते. भट सरांचं वैशिष्ट्य असं की माझा BAला मुख्य विषय मराठी होता आणि त्यावेळेला त्याला प्रिन्सिपल आणि सबऑर्डिनेट असे शब्द असायचे आणि संस्कृत सबऑर्डिनेट विषय होता. पण भट सर नेहमी विसरून जायचे की आम्ही तो सबऑर्डिनेट घेतला आहे. आम्ही जेव्हा त्यांना काही रेफरन्सेस वगैरे विचारायला जायचो तेव्हा ते
खूप आम्हाला पुस्तकांची नावं, लेखांची नावं आणि सगळं सांगायचं. आणि मग मध्येच त्यांना आठवण व्हायची की अरे पण तुमचा तर मुख्य विषय मराठी आहे. मग आम्ही एकदा त्यांना सांगून टाकलं, मी आणि माझ्या मैत्रिणींनी, की सर ते तुम्ही विसरून जा, आणि ते विसरून जाता हे चांगलं आहे. तुम्ही आम्ही मुख्य संस्कृत घेतलं आहे असंच समजा, आणि हे सगळं सांगा, ते सगळं आम्हाला वाचायचं आहे आणि त्याच्याबद्दल चर्चा करायची. आणि व्याख्यानं तर त्यांची, म्हणजे मी ज्या 4 अध्यापकांचा उल्लेख केला, प्रत्येकाचं अर्थात व्यक्तिमत्व वेगळं, अध्यापनाची पद्धत वेगळी, एकच साम्य की सगळ्यांचा एक विलक्षण प्रभाव हा आमच्यावर त्यावेळेला होता. आणि भट सरांचं व्याख्यान म्हणजे त्यांची जी काही काटेकोर सगळी जी तयारी असायची, त्यांच्या वह्या मी म्हणजे त्यावेळेला तर पाहिलेल्याच आहेत. मनीषाला मी म्हटलं की तिने त्या जपून ठेवलेल्या आहेत. तर नंतर ते मनीषाकडून घ्यायचं पण राहून गेलं. आता विभाकडून मी त्यातली एक वही घेणार आहे. आम्हाला त्यांनी शाकुंतल आणि गीतेचे काही अध्याय शिकवले, आणि ते शाकुंतल शिकवलं त्याच वेळेला मनीषाचं लग्न ठरलं, आणि त्यामुळे त्यांना ते सगळं म्हणजे ते त्यांचं व्यक्तिगत हे आणि शाकुंतलचं याचं इतकं ते तन्मय होऊन त्यांनी शिकवलं. त्यांचं वैशिष्ट्य हे तेव्हाही आम्हाला जाणवलं, म्हणजे आता ज्युनियर BA किंवा या वेळेला, की साधारणपणे संस्कृतच्या ह्याच्यामध्ये फार मला असं वाटतं की खूप कमी प्राध्यापक असे होते की ज्यांना हा थिएटरचा संबंध भान होतं. म्हणजे काव्य शिकवणं आणि नाटक शिकवणं ह्यातला जो फरक, तर ते संबंध ते उभंच करायचे आमच्यासमोर, असं म्हणजे नाटक, की त्यावेळेचं थिएटर कसं, त्याची वैशिष्ट्य काय, आणि हे त्यांच्या सगळ्या लेखनातले खूप महत्त्वाचं असलेलं असं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे एल्फिन्स्टन ही सुरुवात, आणि तिथून हे सगळं होत गेलं. नंतरही मी ते पुण्याला आल्यानंतर त्यांना भेटत होते. म्हणजे ते स्वप्ननगरीमध्ये राहत होते, नंतर ते आजारी झाले. निवृत्तीनंतर ते पुण्याला आले तेव्हा काही मीटिंग्सना वगैरे ते मुंबईला यायचे, आणि तेव्हा ते 1-2 वेळा म्हणजे मला त्यांचं असं छोटं पत्र आलं होतं पोस्टकार्डावर की अमुक दिवशी मला मीटिंगला यायचं आहे, तर मी तुझ्याकडे येऊन मग नंतर मीटिंगला जाईन आणि परत जाईन वगैरे, तर तू आहेस का वगैरे. तर मी त्यांना स्टेशनवर घ्यायला गेले होते. म्हणजे मला एकदम सन्मानच वाटला तो की सर आपल्याकडे येणार आहेत म्हणून. आणि त्याच्यानंतर परत त्यांनी मला एक उत्तर पाठवलं की तू किती प्रेमाने आलीस आणि अमुक तमुक, म्हणजे मला अगदी संकोचल्यासारखंच झालं. तर विद्यार्थ्यांच्या बद्दलची प्रचंड माया ही त्यांच्या मनामध्ये, म्हणजे ते अगदी मला असं वाटतं 24 तास ते असे शिक्षक, अध्यापक, समीक्षक, टीचर, क्रिटिक, मौखिक अशी समीक्षा तर त्यांची म्हणजे सतत चालूच असायची. वर्गात सुद्धा ते तसे समीक्षकच होते चांगल्या अर्थानं. भट सरांच्या संदर्भामध्ये एक 3 उपक्रम मला लक्षात आणून द्यायचे आहेत, म्हणजे हे पुन्हा माहीत असतील. एक म्हणजे 1993 ह्या पुस्तकाची मला तितकी माहिती नव्हती, सरोजताई आणि मनीषामुळे मला ती मिळाली. म्हणजे त्यांच्या निधनानंतर त्यांच्याबद्दलची कृतज्ञता आणि आदर व्यक्त करण्यासाठी पर्स्पेक्टिव्स इन इंडियन एस्थेटिक्स अँड लिटरेचर अशा प्रकारचं एक पुस्तक, हे अनेक त्याच्यामध्ये म्हणजे म्युझिक, डान्स आणि अनेक ह्याच्याबद्दल ते एक पुस्तक, म्हणजे तो पहिला उपक्रम मी मानते. त्याची आता आवृत्ती आहे की नाही हे मला माहीत नाही, म्हणजे त्याचंसुद्धा एक नवीन आवृत्ती ही खरं म्हणजे प्रकाशित करण्याजोगी आहे. दुसरा उपक्रम म्हणजे भट सरांची जन्मशताब्दी हे कधी आहे असं एक विचार माझ्या सहज मनात आला. 2015च्या आसपास, 2014-15. आणि मनीषाला मी म्हटलं अगं काय भट सरांची जन्मशताब्दी असेल आता, तर ती म्हणाली हो 14. तर 14 होऊन गेलं होतं. म्हटलं अगं तू काय बोलली नाहीस. म्हटली मीच कसं बोलू. तर म्हटलं नाही पण आता आपण ते 15 असलं तरी काही हरकत नाही आहे. मग आम्ही मुंबई विद्यापीठाच्या संस्कृत विभागाला जाग आणली. म्हणजे तसा मी आणि मनीषा आम्ही सरोजतेनं सारखं सांगत होतो की आम्ही असं अधिकारवाणीनं या पुस्तकाचं काही फार करू शकणार नाही. आम्ही प्रेमाने वाचलं आहे, चर्चा केली त्यांच्याशी, पण आम्ही मराठी घेऊन पुढे सगळा व्यवहार केला. तर ते संस्कृत विभागानं आम्ही आठवण केली की असं असं आहे, तुमच्या लक्षात नाही आलं का वगैरे, पण त्यांचा प्रतिसाद चांगला होता. आणि खूप चांगला सेमिनार त्यावेळेला 2 दिवसांचा आयोजित केला गेला. त्याच्यात सरोजताई पण होत्या, उमा वैद्यांचा कीनोट ॲड्रेस होता, अनेक चांगले स्कॉलर्स त्यामध्ये होते. पण त्याचंही पुस्तक नाही निघालेलं अजून. तर तेही आता त्या संस्कृत विभागाच्या मागे लागून काहीतरी पुस्तक करायला लागेल. आणि तिसरा उपक्रम म्हणजे आजचा जो आहे तो, की जो मध्ये मनीषा एकदम आकस्मिकपणे गेल्यामुळे सगळंच म्हणजे भिरभिरल्यासारखं असं झालं आणि काहीच आपल्याला म्हणजे काय आता करायचं असं. पण सरोजताईंनी म्हणजे त्यांचं सगळं प्रकृती, अस्वास्थ्य आणि सगळ्या सकट त्यांनी खूपच म्हणजे यासाठी केलं, आणि त्यामुळे ते खरं म्हणजे होऊ शकलं. मनीषाच्या लग्नानंतर म्हणजे दीक्षित मंडळींशी सुद्धा माझा चांगला परिचय आलेला होता. म्हणजे त्याचाही एक असा
एक सांस्कृतिक भाग म्हणून मी त्याच्याकडे बघते. म्हणजे मी त्यांचं चारू सदन मला वाटतं सुरुवातीचं तिथे मी MA वगैरे करत असेल आणि विठ्ठलराव दीक्षित आणि मुक्ताबाईंना मी भेटले होते. मनीषाने ओळख करून दिली, ही माझी मैत्रीण आहे, माझ्याहून लहान आहे, ती अमुक करते. मग विठ्ठलरावांनी मला विचारलं तू काय काय वाचतेस वगैरे, आणि ते म्हणाले गीता रहस्य संपूर्ण वाचलंयस का? तर म्हटलं नाही, पुढच्या वेळेला येशील तेव्हा वाचून ये आणि मी चर्चा करेन. मी गेले वाचून, म्हणजे बऱ्याच महिन्यांनी गेले. आणि मुक्ताबाईंचाही मग त्यांनी म्हणजे मला त्यांच्याही आठवणी अशा आहेत की म्हणजे आपण ते भेटल्याची एक मला खूप हे वाटली. आणि मनीषाच्या लग्नाला आम्ही मुंबईहून काही तिच्या मैत्रिणी अशा आलेलो होतो. कुमार गंधर्वांचं गाणं त्यावेळेला त्या लग्नाच्या वेळी ठेवलेलं होतं आणि अनिल आले होते. आणि अनिलांनी नंतर पुण्याहून मुंबईला प्रवास केला, त्यांच्याबरोबर आम्ही प्रवास केला होता. हे त्यावेळेला म्हणजे अगदी फार थरारक असं होतं. म्हणजे आज जसं हिरो बिरोवर वगैरे जाताना तरुण मंडळींना वाटत असेल, तर आम्हाला ते अगदी थरारक अनुभव होता. आणि म्हणजे अनिल नंतर विजयाबाई पण होत्या, विजयाबाईंना म्हणाले हे ह्याच मुली चांगल्या चुणचुणीत आणि हुशार दिसत आहेत. तर विजयाबाई म्हणले आहेतच, मग मराठी कशाला घेतलंय त्यांनी, असं त्यांनी आपलं चेष्टेने विचारलं. तर मग त्या म्हणल्या का हो मराठी घेऊन ये. नाही म्हणे, मी गंमत केली. आणि अनिल इतके मोकळेपणाने आणि असे सगळे हे कविता म्हणत होते, अर्थ सांगत होते. आता हे असं एक सगळं सांस्कृतिक जे काही जगणं आहे ना, ते ह्या त्यावेळेपासून ते आम्ही नंतर आणि गेल्या एक 8-10 वर्षांमध्ये मी आणि मनीषा खूप भेटलो. म्हणजे एका वाक्यात सांगायचं तर काय असतं की असे आपले मित्रमैत्रिणी सगळ्यांचेच खूप कमी असतात की जे आपण म्हणजे काहीही बोलू शकतो, एनिथिंग अंडर द स्काय म्हणतो तसं. एक आंतरिक अशा आपल्या काहीतरी जगण्याचा एक भाग. म्हणजे असं मनीषा एकदम गेल्यानंतर मला पुण्याला जाणं आणि आता म्हणजे मनीषा नाही असं म्हणजे काय पुण्याला जायचं असंच म्हणजे पहिल्यांदा मी फार माझं कमी झालं येणं सुद्धा. तर असे काही कार्यक्रम किंवा ह्याच्या निमित्तानं, कारण मनीषाला भेटायचं आणि दुसरी माझी मैत्रीण निलिमा गुंडी इथे, त्या दोघींना भेटणं हा माझा मुख्य पुण्यातला असा सगळा भाग आहे. तर हा एक संबंध त्या चर्चासत्राचा संदर्भ मी दिला. अजून एक म्हणजे थोडा वेळ फक्त यासाठी घेते की जेव्हा आम्ही तो सेमिनार केला, आम्ही केला म्हणजे केला टागोर अध्यासनानी, त्यावेळेला मनीषाने एक फार चांगलं मनोगत वाचलं होतं. म्हणजे आणि मी तेवढाच एक शहाणपणा तेव्हा केला की तिला मी म्हटलं मला जरा एक त्याची कॉपी दे पाहू, कारण काही वेळेला अशी मनोगत त्यावेळेची ही विरून जातात. तर ती कॉपी मला सापडली, म्हणजे मी सापडवली आत्ता ती की कुठे आहे. त्यातला फक्त मी थोडासा भाग वाचते, कारण मला असं वाटतं आज मनीषा असती तर हेच मनोगत तिने व्यक्त केलं असतं. डॉक्टर गोके भट हे माझे वडील तर होतेच, पण ते माझे गुरुही होते. डॉक्टर भटांचे संस्कार माझ्यावर त्यांची मुलगी म्हणून, एक व्यक्ती म्हणून आणि साहित्याची एक विद्यार्थिनी म्हणून असे तिहेरी स्वरूपाचे आहेत. माझ्या मनाची अनेक पदरी घडण त्यांनी केलेली आहे. शालेय पातळीपासून MA पर्यंत मी संस्कृत हा विषय शिकले. या प्रत्येक टप्प्यावर मला त्यांचं मार्गदर्शन अर्थातच मिळालेलं आहे. पप्पांचं लेखन माझ्या वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर माझ्या त्या वेळेच्या आकलन शक्तीनुसार मी वाचत आले. अमृतच्या दिवाळी अंकातले लेख, भट सरांनी अमृतमध्ये सर्वसामान्य वाचकाला संस्कृत काव्याचा परिचय व्हावा या दृष्टीनं फार चांगले लेखन केलं. म्हणजे त्यांची एक कशी लोकाभिमुखता त्याच्यातून आपल्याला दिसते. तर ते लिहून झाल्याबरोबर संपादकाकडे पाठवण्याआधी ते माझ्या हातावर ठेवत, मनीषा सांगते. आणि तिला असं वाटायचं की म्हणजे मग मी सांगणार, म्हणजे मनीषाने सांगितलं की हा छान आहे किंवा माझी पसंती मी सांगत असे, माझ्या मान्यतेची त्या लेखांना काहीच जरूर नाही असं माझ्या मनात कधी आलं नाही. जवळजवळ माझा हक्कच पप्पांनी करून टाकला होता. आज कळतं आहे, हे 2015 तिने लिहिलेलं आहे. आज कळतं आहे की माझ्यावर वाङ्मयीन संस्कार करण्याची ती त्यांची रीत होती. संस्कृतमधले नाटककार, कवी, लेखक यांच्याशी माझं लहानपणापासून मैत्र जुळलं आणि मोठेपणे अभ्यास म्हणून ते शिकताना त्यांची समंजस पुनर्भेट झाली. पप्पांचा माझ्यावरचा संस्कार हा शिक्षक प्राध्यापक म्हणूनही मोठा आहे. रुजवण हे जे मनीषाचं पहिलं पुस्तक, व्यक्तिचित्रांचा उत्तम संग्रह, त्याच्या प्रकाशनाला मी बोलले होते त्या पुस्तकाविषयी, विभाला कदाचित आठवत असेल. त्यात तिने भट सरांविषयी, नंतर अम्मांविषयी, विजया राजाध्यक्षांविषयी, तर मी म्हटलं की ह्यातला बराचसा जो सांस्कृतिक वारसा आहे तो आमच्या दोघींचा किंवा अनेकांचा सामायिक वारसा आहे. तर हे ती जे म्हणते ते खरं सामायिक आहे. म्हणजे माझंही तसंच आहे. विषयाची नेटकी मांडणी, जीव ओतून वर्गात शिकवणं हे मला वेगळं शिकावं लागलं नाही. डॉक्टर विजया राजाध्यक्ष आणि डॉक्टर भट
यांना आपले आदर्श मानून शिकवणं पुरेसं होतं. तेच मी यथाशक्ती केलं, कारण प्राध्यापक म्हणूनही मनीषाने सुरुवातीला काम केलं, नंतर तिने चित्रपट, नाट्य समीक्षा आणि इतर अनेक कलेच्या संदर्भातलं काम आहे. एक आणखी शेवटचा मुद्दा तिच्या मनोगतातला, तिथे उल्लेख आहे या चर्चासत्राच्या आणि निवडक गोकेभट या आमच्या संकल्पित ग्रंथाच्या निमित्तानं. तेव्हापासून ते मनात होतं करायचं आहे. पप्पांच्या लेखनाचं पुन्हा वाचन करताना हा इतका समृद्ध ठेवा आपल्यासाठी ठेवून जाणारे रसिक विद्वान डॉक्टर गोकेभट हे आपले वडील होते, या गोष्टीचा अभिमानही मी पुन्हा एकदा अनुभवला. एका गोष्टीची नोंद थोडी वैयक्तिक वाटली तरी करावीशी वाटते. एवढी मोठी आणि मौलिक ग्रंथसंपदा पप्पा निर्माण करू शकले, यात माझी आई श्रीमती सुषमा भट हिचं योगदान महत्त्वाचं आहे. ते अशा अर्थी की आपल्या विद्वान आणि रसिक पतीला त्याचं काम, लेखन, मनन, चिंतन निर्वेधपणे करता आलं पाहिजे, या जाणीवेनं तिनं घरगृहस्थीच्या जबाबदाऱ्यांमधून पप्पांना मुक्त ठेवलं. त्यावेळेला अम्मा हयात होत्या. तिने लिहिले, आज ती 94 वर्षांची आहे आणि तिला उपस्थित राहणं शक्य नाही, पण ह्या चर्चासत्राबद्दल तिला तपशीलवार माहिती आहे. तिला वाटणारं समाधान तिच्या वतीनं मी आपणा सर्वांपर्यंत पोचवते आहे. मनीषा गेल्यानंतर अम्मांचं निधन झालं आणि मला असं वाटतं की हे पुस्तक अम्मांना समर्पित केलेलं आहे, म्हणजे त्यालाही एक असं औचित्य आहे असं मला वाटतं. आणखी पुष्कळ बोलावं असं वाटतंय मला, पण मी थांबते आता इथे. एक शेवटचा फक्त म्हणजे खराखुरा शेवटचा जो संदर्भ मला सांगायचा आहे तो मी सांगते. मी मगाशी गुरुकुल असा एक उल्लेख केला, ते मला एक आठवण झाली आणि मी जरा तो संदर्भ बघितला. लक्ष्मण शास्त्री जोशी यांचा एक आचार्य वंश म्हणून खूप जुना लेख आहे आणि त्याच्यातले फक्त 2 ओळी आहेत. त्यांनी असं म्हटलं, आचार्य वंशाचं महात्म्य असं आहे की हा मातृपितृ वंशापेक्षा अधिक महत्त्वाचा आहे. वंशाचं महत्त्व मानसिक संस्कृतीच्या रक्षणात असतं. आचार्य वंश हा मानस वंश असतो. आपण बरेच वेळा मानस कन्या, मानस विद्यार्थी, मानसिक संस्कृतीचा विजय हेच आचार्य वंशाचं कार्य असतं. त्यामुळे आम्हा विद्यार्थ्यांना किंवा नंतर ह्या अभ्यासकांना आनंदाने आणि अभिमानानं म्हणावं असं वाटतं की आमच्या आचार्य वंशाचं नाव आहे डॉक्टर गोविंद केशव भट. धन्यवाद मीनाताई. यानंतर मी ज्यांना इथे बोलायला पाचारण करणार आहे ती व्यक्ती आपल्याला मुळात परिचित आहे, पण आज ती एका दुसऱ्या नात्याने आपल्याशी बोलणार आहे आणि ती म्हणजे डॉक्टर गोके भट यांची नात विभावरी देशपांडे. व्यासपीठावरचे मान्यवर आणि सगळ्यांना माझा नमस्कार. मुळात या कार्यक्रमाला मी बोलावं असं बाबा जेव्हा मला म्हणाले तेव्हा मी खरोखर घाबरले होते, कारण असे बोलण्याचे प्रसंग अनेक येतात, पण मला ह्या गोष्टीची काहीशी खंत आणि लाजही निश्चित वाटते की पप्पांनी म्हणजे गोविंद केशव भटांनी हे खूप, त्यांचा जो व्यासंग आहे, त्यांचा अभ्यास आहे आणि त्यांनी जे काही खूप लिहून ठेवलं आहे ते मी वाचलेलं नाही आणि त्याचा माझा अभ्यास आज तागायत नाही. मी नाट्यक्षेत्रात गेली अनेक वर्ष कार्यरत असूनही तो नाही, हे स्वतःला पुन्हा पुन्हा मला सांगावंसं वाटतं या निमित्ताने. त्या संदर्भात काही गोष्टी मला वाटतात त्या मी नंतर बोलीन. तेव्हा बाबा असं म्हणाले की नाही, तुला फक्त तुझ्या आजोबांबद्दल बोलायचं आहे. तेव्हा मी जरा निर्धास्त झाले जरा की आजोबांविषयी बोलायचं असेल तर मी निदान 4 शब्द बोलू शकते. दुर्दैवाने माझा आणि पप्पांचा सहवास 10च वर्षांचा होता, पण तो जो सहवास होता तो आजोबा आणि नात इतका निखळ आणि साधा होता. जसं घरोघरी आजोबा आणि नातीचं नातं असतं तसंच आमचं होतं. ते किती मोठे होते, किती विद्वान होते, त्यांचा व्यासंग किती होता, किती उत्तम शिक्षक होते, हे मी जशी मोठी होत गेले तसं मला कळत गेलं. माझ्या आठवणी अगदी साध्या सोप्या आहेत. उदाहरणार्थ मी शाळेतनं जायचे, आई तेव्हा नोकरी करायची, त्यामुळे मी माझ्या आजी आजोबांकडे जायचे, आम्हा पप्पांकडे, आणि आम्हा अतिशय कडक शिस्तीची होती. त्यामुळे वेळच्या वेळी खाल्लं पाहिजे, वेळच्या वेळी अभ्यास केला पाहिजे, असे तिचे ठरलेले नियम होते. आणि त्यामुळेच जसं मीना मावशी म्हणाली तसं पप्पा तिच्या या शिस्तीमुळे आणि तिच्या या काटेकोर वृत्तीमुळे पप्पांनी एवढं काम केलं ते त्यांनी केलं. तर
तिचा असा नियम असायचा की जेवण झाल्यावर अभ्यास करायचा आधी आणि मग काय टवाळक्या करायच्या त्या करायच्या. तेव्हा मी लहान होते, 8-9 वर्षाची होते. तर पप्पांची खोली होती मोठी आणि मोठं लाकडी रायटिंग टेबल होतं आणि ते मला खूप आवडायचं. आणि शेजारी त्यांचा पलंग होता जिथे ते दुपारी झोपायचे. आणि मी जेव्हा अभ्यासाला बसायचे तेव्हा ते तिकडे झोपलेले असायचे. आणि मी ते डोळे उघडून बघायचं आणि म्हणायचं काय काय, तर मी म्हणे मी अभ्यास करते. तर म्हणायचं जाऊ दे, ये झोप, असं म्हणून ते मला त्यांच्याबरोबर झोपायला बोलवायचे. मग मी झोपायचे जाऊन. मग नंतर अम्मा जेव्हा विचारायची अभ्यास झाला का, तेव्हा नाही झाला असं म्हणलं. अम्मा जेव्हा रागवायची तेव्हा मी फिजिकली पप्पांच्या मागे लपून बसायचे. आणि नंतर आईकडनं ऐकताना जेव्हा मी त्यांच्या अभ्यासाच्या आणि त्यांच्या व्यासंगाच्या कथा ऐकल्या तेव्हा मला असं झालं की हा विद्वान माणूस आणि हे आजोबा हे खरोखरच दोन खूप सुंदर कॉन्ट्रास्ट, खूप दोन उत्तम सुंदर विरोधाभास आहे. कारण मला आईने एक कथा सांगितली होती त्यांच्या बाबतीतली की कुठला तरी संदर्भ ग्रंथ होता, कुठलंतरी महत्वाचं पुस्तक होतं त्यांच्या त्यावेळच्या अभ्यासाच्या दृष्टीने आणि ते महाग होतं खूप. आणि सुरुवातीच्या काळात पप्पांवर जबाबदाऱ्या होत्या खूप त्यांच्या भावाच्या आणि इतर कुटुंबाच्या. आणि त्यामुळे त्यांच्याकडे पैसे नव्हते ते पुस्तक विकत घेण्यासाठी. तर त्यांनी रात्रभर बसून ते पुस्तक उतरवून काढलं, मित्राचं पुस्तक घेतलं आणि ते लिहून काढलं पुस्तक आणि ते त्यांनी वापरलं. आणि मी मोठी होत असताना अशा अनेक पप्पांच्या संदर्भातल्या गोष्टी, माझ्या आजोबांनी विठ्ठलराव दीक्षितांच्या, मुक्ताबाई दीक्षितांच्या अनेक संदर्भातल्या गोष्टी मी ऐकत गेले. आणि तेव्हा मला लक्षात आलं की किती मोठी होती ही माणसं. आणि आज आपण काही करू बघतोय, काही शोधू बघतोय, काही लिहू बघतोय, ह्याच्यामध्ये त्यांच्या जीन्स आपल्यात आहेत, त्यांचं ओरिएंटेशन आपल्यात आहे, त्यांचा वारसा त्यांचं संचित आहे. ही गोष्ट किती मोठी आहे हे आपण जसं मोठं होत जातो तसं कळत जातं. तसं मला समजत गेलं. पप्पा अतिशय संवेदनशील होते हे मात्र मला निश्चित आठवते की पटकन डोळ्यात पाणी यायचं. अनेकदा इतका विद्वान पुरुष अभ्यासक म्हटल्यावर एक दरारा असतो, पण भीतीही असू शकते त्या माणसाच्या आजूबाजूला, एक वलय भीतीचंही असू शकतं. पण मला असं वाटतं की पप्पा हे खूप अप्रोचेबल होते. त्यांना अनेक वर्ष ऐकू यायचं नाही, त्यामुळे त्यांना अनेक गोष्टी हातवारे करून किंवा लिहून दाखवायला लागायच्या. पण मला आठवते की आजपर्यंत मला काय म्हणायचं आहे हे पहिल्या झटक्यात त्यांना कळलं नाही, असं कधीच झालं नाही. ही संवेदनशीलता, ही एक प्रचंड प्रेमळ स्वभाव, सहज ज्याच्याशी कनेक्ट करता येईल असे काहीसे ते होते. माझ्या आठवणी खूप अंधुक आणि धुसर आहेत, पण त्यांच्याकडनं भावनिकरित्या जे मिळालं आणि एक व्यासंग म्हणून, एक अभ्यास म्हणून, एक विचारवंत म्हणून जे मिळालं, जे आईच्या थ्रू, आजी आजोबांचं, बाबांच्या थ्रू हे जे मिळालं, हे संचित माझ्यासाठी इतकं मोठं आहे. कारण उत्कृष्ट काय, महान काय, मोठं काय हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत आपण करतोय ते कुठे आहे हे आपल्याला कधीच कळू शकत नाही. माझी आई नेहमी विजयराजाध्यक्षांचं एक वाक्य सांगायची. विजूमावशी असं म्हणतो अनेकदा की तुम्ही जर हिमालय पाहिले नाहीत तर तुम्हाला टेकड्यांची उंचीच खूप मोठी वाटणार आणि त्यामुळे आपण किती उंच आहोत असंच तुम्हाला वाटत राहणार जोपर्यंत तुम्ही हिमालय पाहत नाही. तर मला असं वाटतं की एका घरात खरोखर इतके हिमालय पाहायला मिळणं, जे मी कदाचित म्हणजे माझ्या वडिलांच्या आई वडिलांना मी पाहिलंही नाही, पण मी ते सगळं संचित घेऊन मोठी झाले, ते ऐकत मोठी झाले, ते किस्से, त्या छोट्या छोट्या गोष्टी हे घेऊन आज मी उभी आहे. आणि मला असं वाटतं की अनेक लोक इस्टेट मिळवतात आणि मिळवावी, उत्तम आहे, त्यात काही वाईट नाही. पण मला आज ही इस्टेट जी मिळाली आहे ती इतकी बहुमूल्य आहे की आपल्याला काही येत नाही एवढं तर मला निश्चित कळतं. आणि मग जे येत नाही ते मिळवण्याचा प्रयत्न करण्याची एक प्रेरणा मिळते. हे मला पप्पा, माझी आई यांच्याकडनं खूप मिळालं आहे. आणि आज मी जे करू पाहते त्याचा फार मोठा वाटा आहे असं मला वाटतं. आज ह्या जसं मी म्हणाले तसं माझा हा अभ्यास नाही, माझं वाचन नाही आहे, ह्या गोष्टीची आज मला खूप खंत वाटते. त्या दृष्टीने आज हे पुस्तक जे होतं ते महत्त्वाचं अशासाठी आहे की माझी पिढी आणि माझ्या पुढची पिढी तर जास्तच क्विक इन्फॉर्मेशन, क्विक नॉलेज ह्या ओरिएंटेशनचे. कारण आज खरंच कुठल्याही विषयावरती एक तुम्ही गुगल केलं की त्या विषयाची सगळी माहिती मिळते. ती केवळ माहिती असते, ते ज्ञान नसतं, हे अनेकदा आम्ही विसरून जातो. त्यामुळे खूप मोठ्या पसाऱ्यातून
संदर्भ शोधत काहीतरी मिळवणं आणि त्याचा अभ्यास करणं ही कुवतच आमच्यात नाही आज. पण जेव्हा अशा पद्धतीच्या एका प्रचंड अभ्यासाचं एक क्विंटेसेन्शियल रूप आमच्या समोर येतं, तेव्हा निश्चित ते आमच्यासाठी जास्त सोपं आणि जास्त अप्रोचेबल वाटतं. संस्कृत, कालिदास, भास ह्या सगळ्या विषयी आमच्या पिढीत, अर्थात ह्याच्यात खूप अपवाद आहेत, पण आमच्या पिढीत खूप एक भीती आहे. ते दुर्बोध आहे, ते आपल्यापेक्षा लांबचं आहे, ते क्लिष्ट आहे, आम्हाला कसं समजणार हे, अगदी माझ्यासकट सगळ्यांना हे खूप आहे. अशा पद्धतीच्या एका पुस्तकाने ती भीती आणि तो एक काय म्हणतात तो एक प्रिझम्पशन जे आहे ते कदाचित जाईल. माझं तर निश्चित जाईल. मी निश्चित प्रयत्न करेन. आईकडनंच पप्पा मला जास्त जास्त कळत गेले जशी मी मोठी होत गेले. आणि माझ्या आठवणीतले आजोबा आणि आईच्या कडून ऐकलेले विद्वान गोके भट असं एक सुंदर मिश्रण माझ्या मनात पप्पांच्या विषयी आहे. आईकडनं मला ते खूप मिळाले. आईकडनं, बाबांकडनं माझे दोन्ही आजी आजोबा मुक्ताबाई दीक्षित, विठ्ठलराव दीक्षित हेही मिळाले. हे घेऊन मी पुढे जाणार आहे. आणि मी हा प्रयत्न करीन की एवढं सगळं जे करून ठेवलं आहे आणि एवढं जे समोर आहे त्याचा जास्तीत जास्त मी उपयोग आणि फायदा माझ्यासाठी कसा करून घेईन. आणि माझे आजोबा आणि माझी आई यांना वेगळ्या पद्धतीने मी कशी ओळखीन हा प्रयत्न मी निश्चित यापुढे करीन. सरोज मावशी, मीना मावशी, भांडारकर इन्स्टिट्यूटचे सर्व पदाधिकारी, डॉक्टर बहुलकर, डॉक्टर बापट यांनी खूप लावून धरलं हे काम. आणि हे आईसाठी फार महत्त्वाचं आहे. आई गेलं, जसं मीना मावशी म्हणाली, आई गेल्यानंतर त्याला खंड पडू न देता किंवा ते मागे न पडता त्यांनी तेवढ्याच आईची इच्छा म्हणून ते प्रायोरिटीवर ते काम केलं. बाबांनीही खूप त्यासाठी धावपळ केली. मी खरोखर काहीच केलं नाही आहे या संदर्भात. पण या निमित्ताने भट, दीक्षित, देशपांडे या सगळ्या कुटुंबांकडनं सगळ्यांचे आभार मानावेसे वाटतात. हे आभार प्रदर्शनाचं भाषण नाही आहे, ते वेगळं होईलच, पण मी कुटुंबांकडून आभार मानावेसे वाटतात या प्रसंगी आणि आनंद व्यक्त करावासा वाटतो. आज खरंच आई असती तर खूपच तिला आनंद झाला असता. निश्चित मी बोलले नसते, आईच बोलली असती, पण आज तिच्या जागी मी बोलते असं मी मानते. आणि तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. थँक्यू. मित्रहो, डॉक्टर गोके भटांची 2 पुस्तकं यापूर्वी भांडारकर इन्स्टिट्यूटने प्रकाशित केलेली आहेत. आणि भरतनाट्य मंजरी आणि नाट्य मंजरी सौरभ अशी ती पुस्तकं आहेत. त्याच्यापैकी भरतनाट्य मंजरी हे तर आमच्या बेस्टसेलर पुस्तकांपैकी एक पुस्तक आहे. आणि नुकतीच त्याची 2री आवृत्तीसुद्धा आता प्रकाशित झालेली आहे, ती आपल्याला पाहता येईल बाहेर. हे जे पुस्तक आता प्रकाशित होत आहे, क्विंटेसेन्शियल डॉक्टर जी.के. भट, त्याच्या संपादक डॉक्टर सरोजताई देशपांडे, म्हणजे मूर्तिवंत रसिकपणा आणि काटेकोरपणा सुद्धा. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. व्यासपीठावरचे सगळेजण आणि समोर जमलेले सगळ्यांना माझा नमस्कार. मी पुस्तकाविषयी बोलावं अशी अपेक्षा आत्ता बापट यांनी व्यक्त केली आणि मी बोलणारच आहे त्याविषयी. पण आधी मनीषाविषयी बोलल्याशिवाय मला राहवत नाही. या पुस्तकाची कल्पना मनीषानीच आधी काढली का आम्ही तिघींनी काढली हे मला आता आठवतही नाही आहे. पण आम्ही तिघी त्याचा एकत्र भाग होतो सतत. आणि उत्साह तिघींचाही सारखाच होता. मनीषा ही माझी या कामातलीच नाही तर एकूणच माझी लहान मैत्रीण असं मी म्हणते, कारण मी तिच्याहून खूपच मोठी आहे. पण ती माझी ज्युनियर मैत्रीण आणि अनेक वर्ष आहे. आणि मीना म्हणते तसं की काहीही आम्ही एकमेकांशी बोलू शकत होतो. कधीही मनीषाच्या मनात आलं की ती मला फोन करायची,
आणि म्हणायची की मी दुपारी येते, मला बोलायचं आहे. आणि ती आज नाही आहे या प्रसंगी, पण आपण तिची इच्छा पूर्ण करतो आहोत, हा आनंद मला खूप आहे. आता या पुस्तकाविषयी सांगायचं तर 4 वर्षापूर्वी मीनाने सांगितलं त्याप्रमाणे मुंबई विद्यापीठामध्ये डॉक्टर गोके भट यांच्या जन्मशताब्दीनिमित्त चर्चासत्र झालं होतं. आणि त्या चर्चासत्राच्या वेळी भट सरांच्या विद्वत्तेचे जे वेगळे वेगळे पैलू आमच्या नजरेसमोर आले, त्यामुळे ही कल्पना खरं म्हणजे मनामध्ये आली. म्हणजे ते आधी माहीत नव्हते पैलू अशातला भाग नाही आहे. मी भट सरांची प्रत्यक्ष विद्यार्थिनी नसले तरीसुद्धा ते माझे PhDचे गाईड होते. म्हणजे एक प्रकारे जास्त वरच्या पातळीवरून त्यांनी मला मार्गदर्शन केलं होतं आणि त्यामुळे हे पैलू मला माहीत होतेच, किंवा आम्हाला सगळ्यांना माहीत होते. पण ते प्रकर्षाने एकत्रितपणे समोर आले आणि जाणवले. आणि हेही लक्षात आलं त्याचवेळी की त्यांच्या सगळ्या विवेचनाचा किंवा व्यासंगाचा रोख जो होता तो विद्यार्थ्याकडे होता. पुष्कळ विद्वान पुष्कळ लेखन विद्वानांसाठी करतात. भट सरांचं लेखन जास्त करून विद्यार्थ्यांना उद्देशून होतं. अशा दृष्टीने म्हणते मी हे की विद्यार्थ्यांना समीक्षा म्हणजे काय हे कळावं, विद्यार्थ्यांना साहित्य म्हणजे काय हे नीट वाचता यावं, साहित्याकडे कसं जावं हे कळावं, ह्या हेतूनच ते प्रेरित होऊन लिहित होते. आणि मग दुसरी एक गोष्ट आणखी जाणवली. मी विद्यापीठ पातळीवर अनेक वर्ष अध्यापन केलं. माझ्या अध्यापन काळातच माझ्या लक्षात यायला लागलं होतं की विद्यार्थ्यांचा दर्जा खालावतच चाललेला आहे. दर्जा अशा अर्थी मी म्हणते की ज्ञानाची आच कमी होत चालली आहे. थोडक्यात जे मिळेल, साधे सरळ सोपं जे मिळेल ते घ्यायचं, एखाद्या विषयाचा पाठपुरावा करावा, त्याच्याविषयी खोलात शिरावं, त्याच्याविषयी मिळेल तितकी माहिती जमवावी, मग त्यातली नाही परीक्षेला उपयोगी पडली तरी चालेल, ही वृत्ती मला कमी होताना दिसत होती. आणि त्यामुळे असं वाटलं की कदाचित हे इतकं जे विपुल लिहून ठेवलेलं आहे ह्याच्याकडे विद्यार्थी वळणार किंबहुना वळेनासे झालेलेच होते. विद्यार्थी लायब्रऱ्यांमध्ये कमी दिसायला लागलेले होते. तर इतकं विपुल लेखन आहे ते तर निश्चितच कोणी वाचायला जाणार नाही आहे, साहित्याचा विद्यार्थी असला तरी. मग असं मनात आलं की एक त्याचं जर आटोपशीर काहीतरी करून दिली आवृत्ती तर ती बघून कदाचित विद्यार्थी या विद्वानाच्या विचारांकडे वळू शकतील. आणि अशी आटोपशीर आवृत्ती करावी अशी कल्पना मग तेव्हा मनात आली. म्हणजे त्यातला एखादा लेख वाचला आणि अरे ह्यांना कालिदासाविषयी असं म्हणायचं वाटतं, आम्हाला तर असं काहीतरी सांगितलं होतं, ह्यांनी आणखी काही म्हटलं का बघूया, अशा तऱ्हेची काही जर प्रेरणा झाली मुलांना आणि त्यांनी जर आणखीन त्यांचं वाङ्मय वाचलं तर चांगलं होईल. ह्या दृष्टीने मग आम्ही विचार करायला लागलो. हे चर्चासत्र झालं त्यावेळी गौरी माहुलीकर विभाग प्रमुख होत्या ज्यांनी हे आयोजित केलं होतं आणि टागोर अध्यासनाच्या पण त्याच होत्या. आणि त्यांना तर असंही वाटत होतं की हे लवकर आलं पुस्तक तर हे आपण सुद्धा प्रसिद्ध करू, पण तितका अवधी त्यांच्या रिटायरमेंटला नव्हताच. तसं पुस्तक एखादं सिद्ध करणं ही काही सोपी गोष्ट नसते. मग ते आम्ही नंतर काम करत राहिलो. आम्ही म्हणजे मी, मनीषा दीक्षित आणि मीना गोखले, आम्ही तिघींनी हे काम मनावर घेतलं. मी संस्कृतची असल्यामुळे भट सरांचं समग्र वाङ्मय मी पुन्हा एकदा वाचून काढलं आणि काही निवडले त्यातून लेख. साधारणपणे प्रातिनिधिक वेगळ्या वेगळ्या त्या मी जे आत्ता म्हटलं की त्यांच्या विद्वत्तेचे विविधांगी आणि बहुआयामी अशी जी त्यांची विद्वत्ता होती तिचे वेगळे वेगळे पैलू दिसतील असे साधारण प्रातिनिधिक मला जे वाटले ते लेख मी निवडले. ही प्राथमिक निवड मी केली, पण माझ्या दोघ्या सहकारी ज्या होत्या त्यासुद्धा दुय्यम संस्कृत का होईना घेतलेल्या होत्या. शिवाय त्या अतिशय कष्टाळू होत्या आणि शिवाय त्या अत्यंत सिन्सिअर होत्या. त्यामुळे त्यांनी हे सगळं स्वतः वाचलं, प्रत्येक ग्रंथ. ही निवड योग्य आहे की नाही, त्याच्या जागी दुसरं काही घेता येईल का, हे घेतलं आहे हे संपूर्ण घ्यायचं की नाही, हे संक्षिप्त करावं का, इथपासून सगळे विचार करून कित्येक महिने खर्चून मग आम्ही तिघींनी मिळून एकदा पूर्ण ती अंतिम निवड केली. आता कुठलीही निवड केली तरी त्याच्यात असा एक भाग असतोच की आपल्याला नेहमीच वाटत राहतं की अरे हे आपण घेतलं नाही बरं का, ते सुद्धा महत्त्वाचं होतं.
किंवा हे घेतलं पण ह्यापेक्षा ते घेतलं असतं तर बरं झालं असतं. पण ह्या गोष्टीला अंत नसतो. तेव्हा शेवटी आपण एकदा एक अंतिम निवड करतो, तशी आम्ही केली आणि मग ह्या ग्रंथातले जे काही लेख आहेत ते सिद्ध झाले. ह्या ग्रंथाचं स्वरूप साधारणपणे असं आहे की भट सरांनी ज्या वेगळ्या वेगळ्या विषयावर लेखन केलं त्याचा परिचय विद्यार्थ्याला व्हावा, म्हणजे त्याची माहितीचे निदान व्हावी. त्यामुळे 3 भागांमध्ये हे आम्ही पुस्तक विभागलं आहे. भट सरांनी जसं विद्वानांकरता किंवा विद्यार्थ्यांना समीक्षेला उपयोगी पडेल ती सामग्री द्यावी म्हणून लिहिलं, तसं सामान्य वाचकाकरताही लिहिलं होतं. पण ते आम्ही इथे नाही घेतलं विचारात. त्याचं एक स्वतंत्रपणे पुस्तक करावं इतकं ते विपुल आहे आणि त्याचासुद्धा एक विशिष्ट पातळीच्या खाली ते आलेलंच नाही आहे. म्हणजे आपल्याला जे साधारण लोकप्रिय साहित्य वाटतं तसं ते नाही आहे. ते त्याहून खूप अभ्यासपूर्ण आणि माहितीपूर्ण आणि वेगळ्या प्रकारचं आहे. पण त्याचा आम्ही इथे नाही विचार केलेला. इथे घेतलं आणि भट सरांचा मुख्य विषय जरी साहित्य किंवा त्यातल्या त्यात नाटक हा असला तरीसुद्धा भट सर वेदिक उपनिषदिक अशा विषयांवर लिहित असत. त्याच्यावर त्यांचा विचार होता. त्यामुळे ह्याचा एक विभाग आहे तो वेदिक थीम्स असा आहे. त्याच्यात त्यांचे ऋग्वेदातल्या काही गोष्टींविषयीचे आणि उपनिषदातल्या काही गोष्टींविषयीचे विचार व्यक्त करणारे लेख आहेत. पण त्यांचं जास्त करून लेखन होतं ते साहित्याविषयी होतं आणि त्यातही नाटकाविषयी होतं. नाटकाविषयी त्यांनी 2-3 प्रकारचं लेखन केलं. एक म्हणजे सैद्धांतिक लेखन केलं. ते सैद्धांतिक लेखन होतं त्याच्यात मूलतः त्यांचं सैद्धांतिक लेखन हा एक भाग होता आणि त्यांनी संकलित केलेला हा एक भाग होता. ते दोन्ही विचारात घेतलेले. आता जसं बापडांनी सांगितलं त्याप्रमाणे भांडारकर संस्थेनेच त्यांची 2 संकलनं प्रसिद्ध केली. एक भरतनाट्य मंजरी ज्याच्यामध्ये नाट्यशास्त्रामधले सगळे महत्त्वाचे आणि वेचक उतारे आहेत, त्याच्यावर विस्तृत टीपा आणि त्याचं उत्तम भाषांतर असं आहे. नुसतं एवढंच नाही तर त्याची प्रस्तावनाच बरीच मोठी आहे आणि ती स्वतंत्रपणे एक नाटकाच्या सिद्धांतानावरचं पुस्तक होऊ शकेल अशा प्रकारची आहे. दुसरं ते संकलन आहे ते नाट्यमंजरी सौरभ. त्याच्यामध्ये नाट्यशास्त्राच्या नंतर नाट्यशास्त्र या विषयावर जे लिखाण झालं संस्कृतात त्यातल्या महत्त्वाच्या सिद्धांत जे आहेत त्यांचं एकत्रीकरण आहे. त्याचीही प्रस्तावना अशीच खूप विस्तृत आहे. ह्या 2 प्रस्तावना मिळून एक स्वतंत्र नाट्यशास्त्रावरचा ग्रंथ होऊ शकतो. आणि तिसरं त्यांचं जे पुस्तक आहे विदूषक नावाचं, तेही खूप मोठं सविस्तर आहे आणि ते त्यांनी अगदी ऋग्वेदातल्या वृषाकपीपासून तर नंतर ग्रीक ट्रेडिशनमधला बफून किंवा ह्याच्यापर्यंत सगळं तौलनिक अशा पद्धतीने करून, शिवाय संस्कृतातले सगळे विदूषक आणि संस्कृतमधलं विदूषकाविषयीचं सिद्धांतन आणि प्रत्यक्ष दिसणारे विदूषक यातला फरक अशा सगळ्या प्रकारे ते विवेचन केलेलं आहे. ही त्यांची सैद्धांतिक पुस्तकं आहेत 3. त्याखेरीज त्यांच्या इतर पुस्तकांमध्ये सैद्धांतिक लेख आहेत. उदाहरणार्थ संस्कृत नाटकामध्ये शोकात्मिकेचा पूर्ण अभाव आहे आणि हा खूप मोठा एक मोठं प्रश्नचिन्ह असतं लोकांच्या समोर, अभ्यासकांच्या समोर. त्याविषयीचं भरपूर विस्तृत विवेचन त्यांच्या 2-3 पुस्तकांमध्ये वेगळ्या वेगळ्या लेखातून आलेलं आहे. किंवा कालिदासाचा शृंगार रसाविषयीची भूमिका, ह्याविषयी पण त्यांनी पुष्कळ विस्ताराने विवेचन केलेलं आहे. हे त्यांचं सैद्धांतिक लिखाण आहे. त्याचा एक विभाग आहे. एक विभाग नाटककार आणि नाटकं असा आहे. त्यांनी नाटककारांविषयी, महत्त्वाच्या नाटककारांविषयी भरपूर लिहिलं. म्हणजे शूद्रक, भास, कालिदास आणि भवभूती ह्या 4घांविषयी त्यांनी खूप विस्ताराने लिहिलं. स्वतंत्र पुस्तक आहेत त्यांची या 4घांवर आणि 4घांचाही त्यांनी विचार फार स्वतंत्रपणे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने केला आहे. म्हणजे असं की शूद्रकाला रंगभूमी, रंगमंच ह्याची किती जाणीव होती ह्याचं त्यांना भान होतं. कालिदासाला रंगमंचाची जाणीव जितकी होती त्यापेक्षा अधिक तो कवी हृदयाचा होता ह्याची त्यांना जाणीव होती. भवभूतीला सामाजिक परिप्रेक्ष्य कसं होतं आणि त्याच्या मनात काहीतरी सामाजिक दृष्टीने विचार कसे येत होते, तो निष्प्रश्नपणे कशी समाजस्थिती स्वीकारू शकत नव्हता
ह्याचं त्यांना भान होतं. हे सगळं त्यांच्या त्या त्या लिखाणामध्ये प्रतिबिंबित झालेलं आहे. त्यामुळे हे लिखाण विशेषच उत्तम आहे त्यांचं, नाटककारांविषयीचं. आणि ह्या दृष्टीने ते नाटककारांचा वेध घेतात आणि मग त्याच दृष्टीने ते त्यांच्या नाटकांचं विश्लेषण करत जातात. असं नाटककारांविषयी विवेचन ते करतात, तसं नाटकांचं विवेचन करताना ते मुळात संस्कृतमध्ये तोपर्यंत तरी मला नाही वाटत भट सरांच्या आधी कोणी नाटक म्हणून शिकवलं असेल. माहिती नाही आहे मला, मी असं विधान करू शकत नाही सरसकटपणे, पण बहुतेक भट सरांनी ही प्रथम सुरू केली पद्धत. तोपर्यंत लिखित साहित्य, कथा किंवा काव्य शिकवावं तसं नाटक शिकवलं जायचं. त्याची साहित्यिक मूल्य बघितली जायची, त्याचं नाटकीय मूल्य बघितलं जायचं नाही. ते काव्यच आहे, कबूल आहे, पण ते दृश्य काव्य आहे ह्याचा विसर पडलेला होता शिकवणाऱ्यांना. ते रंगमंचावर कसं उभं राहील याचा विचार केला जात नव्हता. आणि ते दृश्यकाव्य असल्यामुळे, ते नाटक असल्यामुळे, ते आत्ता आणि इथे असा अनुभव असल्यामुळे त्याला स्थलकालाच्या ज्या मर्यादा पडतात त्यामुळे अनुषंगाने त्याच्या रचनेची तंत्र जी ठरत जातात आणि त्या तंत्रांचा उपयोग काही नाटककार कसे नीट करू शकतात आणि काहींना कसा जमत नाही, हे सगळे विचार भट सरांच्या मनात होते. ते नाटक म्हणूनच बघत होते आणि म्हणून नाटकांचं विश्लेषण त्यांचं हे नाटक म्हणून केलं गेलेलं आहे. ते रचनातंत्राचा विचार त्या दृष्टीने करतात, ते संवादात्मक भाषेचा विचार त्या दृष्टीने करतात आणि शिवाय नाटकांचा विचार करताना ते पात्रांच्या अंतरंगात शिरतात. जसा भास त्याच्या पात्रांच्या अंतरंगात शिरत होता आणि मनोविश्लेषणात्मक पद्धतीने त्यांची पात्र रंगवत होता, तशाच पद्धतीने भट सर पात्रांकडे बघत होते. मग त्यांना भवभूतीच्या रामाला नेमका काय प्रश्न पडला होता, सीता त्याग केला ह्याच्या मागे त्याची काय भूमिका होती आणि त्याला नेमका कुठला प्रश्न सतावत होता, हे वेगळ्या पद्धतीने कळतं. किंवा स्वप्न वासवदत्तामध्ये उदयन, पद्मावती आणि वासवदत्ता हा जो त्रिकोण आहे प्रेमाचा, त्या त्रिकोणामधल्या प्रत्येकाच्या मनात काय भावना आहेत आणि प्रत्येकाचा नेमका प्रश्न काय आहे. स्वप्नवासवदत्त हे इतकं लहान नाटक असून इतकी का टिकून राहिलं, इतकं का लोकांना पुन्हा पुन्हा करावंसं वाटतं, तर ही त्यातली पात्रं आहेत ही तुम्हाला खिळवून ठेवणारी आहेत आणि ती तशी का आहेत हे भट सर जसं सांगू शकत होते तसं सगळ्यांना कळत नव्हतं. ते फक्त भाषा बघत होते, ते फक्त त्यातलं संधी समास काय अमुक तमुक आम्हाला शिकवलेलं होतं. जी नाटकं संस्कृतमधली ती मला आठवत आहेत, ती फार भयानक होती खरं सांगायचं तर. पण भट सरांनी हे सगळं बदलूनच टाकलं. आणि मुख्य म्हणजे त्यांनी ह्या सगळ्यातून मी ते आधी म्हटलं की त्यांना विद्यार्थी डोळ्यासमोर होता. ते विद्यार्थ्याला ह्या दृष्टी देत होते सगळ्या, त्यांच्या सगळ्या विपुल लिखाणातून ते विद्यार्थ्याला एक सामग्री देत होते. विद्यार्थ्यांनी स्वतः समीक्षक कसं व्हावं स्वतःसाठी, दुसऱ्यांची समीक्षा न वाचता स्वतःची समीक्षा कशी करावी ह्याची सामग्री ते देत होते. की कसं बघशील बाबा तू विद्यार्थ्या याच्याकडे, तू कसं ह्या पात्राचं ॲनालिसिस करशील, तू कसं ह्या प्रसंगाचं करशील, तू संबंध नाटकाच्या एकूण रचनेमध्ये ह्याला कुठे ठेवशील, नाटकाची संबंध रचना कशी बघशील, त्याचे तुकड्या तुकड्यांनी विभाग कसे बघशील, हे सगळं ते सांगत होते. आणि ही सगळी सामग्री ते ह्याचं सगळ्यातून देत होते. त्यामुळे त्यांचं हे जे लिखाण आहे हे फार वेगळं झालेलं आहे, इतर कुठल्याही समीक्षा लेखनासारखं नाही. आणि मग ह्याच दृष्टीने त्यांनी जेव्हा नाटकांची भाषांतरं केली तेव्हा ती भाषांतरंही अशीच वेगळी झाली. त्याच्या आधीपर्यंत भट सरांची भाषांतरं यायच्या आधीपर्यंत फार क्वचितच एखादं भाषांतर वाचनीय असायचं. संस्कृत किंवा मराठी किंवा इंग्लिशमधली भाषांतरं संस्कृतमधली वाक्यरचना जितकी गुंतागुंतीची, जितकी लांब पल्ल्याची वाक्य असलेली असते तितकीच तशीच ठेवून केली जायची. त्यामुळे ती वाचताना अत्यंत नीरस, अत्यंत दुर्बोध, अत्यंत क्लिष्ट आणि कधी कधी तर कळायचंच नाही काय म्हणतायत ते, अशी असायची. पद्याला पद्यच असलं पाहिजे, श्लोकाचं भाषांतर पद्यातच झालं पाहिजे, कारण तिथे मुळात श्लोक आहे. भट सरांनी हे सगळं मोडून काढलं. त्यांनी बहुतेक भाषांतरं मराठीत केली. मला वाटतं उत्तरामचरित हे एकच त्यांनी इंग्लिशमध्ये केलं भाषांतर, बाकीची मराठीत आहेत. पण ते इतकं नाटकीय मराठी आहे. नाटकाचे संवाद हे त्यांच्या ते
तत्त्व म्हणून बसलेलं होतं मनात. ते इतकं नाटकीय मराठी आहे, इतकं सुबोध संवाद आहेत ते. आणि मुद्रा राक्षसात तर त्यांनी काय केलं, श्लोकांचं भाषांतर मुक्त छंदात केलं. कारण मुद्रा राक्षसाची प्रकृती आणि मुद्रा राक्षसाचा विषय आणि आशय ह्याच्यासाठी मुक्त छंदाचा जोश आणि तुटकपणा त्यांना आवश्यक वाटला, म्हणून त्यांनी श्लोकांचं भाषांतर पद्यात केलंच नाही. तर अशा दृष्टी ज्याच्याकडे होत्या, इतक्या मूलगामी दृष्टी ज्या माणसाकडे होत्या, त्यांनी केलेलं हे लिखाण आहे आणि त्याच्याकडे वळायला हवं विद्यार्थ्यांनी. वाचायलाच हवं असं ते लिखाण आहे, कारण ह्या सगळ्या दृष्टी त्यांच्यातून विद्यार्थ्यांना मिळणार आहेत आणि विद्यार्थी स्वतः समीक्षा करू शकणार आहे. त्यांच्या समीक्षेची, वाचलं की लक्षात येईल वाचणाऱ्याच्या, त्यांच्या समीक्षेची पद्धतच अशी आहे की आपल्याला कळत जातं समीक्षा कशी करावी, ते वेगळं सांगावं नाही लागत. आणि त्यासाठी हा खटाटोप आम्हाला करावासाच वाटला. आणि मीना म्हणाली तसं की मनीषा आजारी झाली आणि जे काही झालं त्यानंतर असं वाटलं की आता हे मागेच पडलं सगळं, पण तिची इच्छा होती हे व्हावं. त्यामुळे मग विभा म्हणाली तसं आम्ही लावून धरून ते काम केलं आणि सहकार्य सगळ्यांचं फार चांगलं मिळालं. म्हणजे आम्हाला टाईपसेटिंग करणारे होते, त्यांनी आमचं काम वेगात करून दिलं. भांडारकर संस्थेकडे आल्यानंतर तर मला वाटतं महिन्या सव्वा महिन्यात पुस्तक आलंसुद्धा बाहेर. सगळ्या पातळ्यांवर सहकार्य मिळालं. त्यामुळे आता इच्छा एवढीच आहे की हे पुस्तक विद्यार्थ्यांना ह्या प्रकारे विद्यार्थ्यांकडे पोचावं आणि त्यांना ह्याचा ह्या प्रकारे फायदा व्हावा, त्यातले काहीतरी हे सगळं वाचायला प्रेरित व्हावेत. आणि भट सरांसारखंच आणि कोणाचं जर असंच लिखाण असेल की जे एकत्रित केलं तर कदाचित त्या लेखकाकडे जाण्याचा रस्ता सापडू शकेल, तर तेही करायला कोणी प्रेरित व्हावं. तसं झालं तर ते खरं याचं फलित होईल असं मला वाटतं. धन्यवाद. एवढा सगळा प्रयत्न, अट्टहास हा ज्यासाठी केला तो क्षण आता आलेला आहे. आणि क्विंटेसेन्शियल डॉक्टर जी.के. भट या पुस्तकाचं अनावरण श्री अभयजी फिरोदिया यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. आपल्या पद्धतीप्रमाणे ते पुस्तक एका शालीमध्ये गुंडाळलेलं आहे, कारण कागद फाडायचे, मग त्याच्यानंतर दोऱ्या सोडायच्या वगैरे अशा पद्धतीने पुस्तकाचं अनावरण होणं हे योग्य नाही असं मला स्वतःला वाटत आलेलं आहे. त्यामुळे एका शालीमध्ये ते पुस्तक नुसतं गुंडाळलेलं आहे. त्याचं अनावरण हे माननीय अध्यक्षांनी करावं आणि ते प्रकाशन संपन्न व्हावं. कृपया फिरोदिया सर. या पुस्तकाच्या कामामध्ये ज्यांचं सहाय्य झालं त्यांचा सन्मान हा माननीय अध्यक्षांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. प्रथमतः ग्रंथाच्या संपादक डॉक्टर सरोजताई देशपांडे यांचा. त्यानंतर पुस्तकाच्या सहसंपादक आणि आत्ता ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं त्या प्राध्यापक मीना गोखले यांचाही सन्मान माननीय अध्यक्षांनी करावा. डॉक्टर भट यांचे जावई आणि एक प्रकाशनाच्या व्यवसायामध्ये एक सीइंग थ्रू द प्रेस असं खरं म्हणजे म्हटलं जातं, तसं हे संपूर्ण पुस्तक खरं म्हणजे ज्यांनी सी थ्रू द प्रेस केलं ते श्रीयुत उपेंद्र दीक्षित हे इथं उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान
सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. मगाशी ज्यांचा उल्लेख झाला टाईप सेटिंगसाठी, ते श्रीयुत भालचंद्र लागू हे मुळात ठाण्याला असतात आणि ते ठाण्याहून या कार्यक्रमासाठी विशेषरित्या इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचाही सन्मान माननीय अध्यक्षांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. पुस्तकाचं मुखपृष्ठ हे श्रीधर देशपांडे यांनी तयार केलेलं आहे. ते उपस्थित आहेत. ते सरोजताईंचे चिरंजीव आहेत आणि त्यांचाही सन्मान हा माननीय अध्यक्षांनी करावा. आणि आता मी अध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत हे व्यक्त करावं. व्यासपीठावरील मान्यवर आणि या पुस्तकाच्या अनावरण समारंभाला आलेले सर्व अतिथी, माझा संस्कृतचा संबंध नाही. नाटकं पाहणं मला आवडे, परंतु फारशी संधी कधी मिळाली नाही. प्रोफेसर भटांना मी कधी भेटलो नाही. माझी ओळख माझे मित्र उपेंद्र दीक्षित यांच्याशी 1961 साली झाली, जेव्हा आम्ही दोघे फर्ग्युसन कॉलेजमध्ये होतो. तर आज 57 वर्ष आम्ही एक दुसऱ्यांना ओळखतो आणि एक प्रेम असा आपसात आहे. म्हणून जेव्हा मी उपेंद्र दीक्षितांना चू म्हणतो तर त्यांनाही त्याचं वाईट वाटत नाही कधी, आणि मला फार आवडतं ते म्हणायला. सर चूने मला सांगितलं की तुला यायचं आहे, मी म्हणालो जरूर येईन मी. मला जे कौतुक वाटतं भट सरांच्या आयुष्यातील संपूर्ण प्रवासाचं, आणि ह्या पुस्तकामध्ये या अँथॉलॉजीमध्ये जे काही त्यांच्या स्कॉलरशिपबद्दल सांगण्यात आलेलं आहे त्या बाबतीत, ते असं की संस्कृत ही भाषा मुळात 1000 वर्षापेक्षा जास्त जवळजवळ लुप्त झालेली आहे. काही प्राध्यापक, काही विद्यार्थी ज्यांचं पर्सेंटेज नेग्लिजिबल आहे, अशा लोकांनाच त्याचा व्यासंग आहे. ते वाचतात, त्याच्यावर लिहितात, टीका करतात. आणि संस्कृत ही भारतातील प्राचीन भाषांपैकी एक भाषा आहे. संस्कृतचं महत्त्व जे वाढलं ते संस्कृतच्या महात्म्यामुळे जितकं वाढलं तितकंच प्राकृतचा ऱ्हास झाला म्हणून वाढलं. प्राकृत भाषा संस्कृतपेक्षा प्राचीन आहेत, परंतु पुढे ह्या प्राचीन भाषा हळूहळू ज्या प्रांतिक भाषा आहेत त्यांच्यात रूपांतरित झाल्या. परत प्राकृत आज जिवंत आहेत त्यांच्या नवीन रूपामध्ये. मराठी काय किंवा राजस्थानी काय, हिंदी काय, पण संस्कृत जे शास्त्रशुद्ध
अगदी नियमबद्ध असं आहे, त्या भाषेची आज तसं पाहिलं तर भारतामध्ये फारशी कदर राहिलेली नाही. ही फार दुःखाची गोष्ट आहे. आणि हे जे पुस्तक भट सरांच्या बाबतीत आणि त्यांच्या कामाच्या बाबतीत लिहिलेलं आहे, त्याच्यातनं एक गोष्टीची जाणीव होते की या पुरातन विषयाचं चिंतन करणारे जे लोक होते आहेत, ते आपल्या जुन्या परंपरेला किती मानाचं स्थान देतात. जेव्हा मी हे पुस्तक चाळत होतो, मी वाचलेलं नाही आहे, मी फक्त चाळलेलं आहे, तेव्हा मला असं दिसून आलं की नाट्यशास्त्रामध्ये नाटक कसं स्ट्रक्चर्ड असावं ह्या बाबतीत त्यांनी बरंच काही लिहिलेलं आहे. संस्कृत नाटकांमध्ये ट्रॅजेडी नाही अशी त्यांना खंत वाटत असे. म्हणजे हा सगळा जो प्रकार आहे तो त्या संस्कृतातील नाटकांचं अत्यंत बारकाईने विश्लेषण करून त्यांनी त्या बाबतीत लिहिलेलं आहे. ह्याची गरज काय? याची गरज सर्वात मोठी ही आहे की आपली जी आयडेंटिटी आहे भारतीयांची, ती आयडेंटिटी आजही जगातल्या कित्येक इतर मोठ्या राष्ट्रांपेक्षा जास्त प्रखरपणे टिकून आहे. जे जुने इराणी होते ते आज नाहीत. तिथं अवस्था भारतात संस्कृतची जी अवस्था झाली आहे त्यापेक्षा इराणमध्ये अवस्थेची फार वाईट अवस्था आहे. चीनसुद्धा रॅपिडली मॉडर्नाइज होत आहे. तर ज्या इजिप्त संपला आहे, ज्या अतिप्राचीन अशा संस्कृती आहेत त्यापैकी संस्कृत प्रणित भारतीय संस्कृती अजूनही टिकून आहे. आणि ती तशीच राहिल्याशिवाय, त्याच्यात जो गाभा आहे तो जिवंत ठेवल्याशिवाय आपली जी सांस्कृतिक ओळख आहे ती हळूहळू लुप्त होईल. म्हणून कितीही कमी लोक त्या बाबतीत रस ठेवतात हा विषय नाही. हे इममटेरियल आहे. व्हॉट इज मटेरियल इज दॅट प्रेशस थॉट, दॅट प्रेशस एलिमेंट ऑफ आवर कल्चर, ते पुढं चालू राहावं. त्या बाबतीत लोकांमध्ये इंटरेस्ट निर्माण व्हावा. आणि हे जे पुस्तक आहे हे नुसतं पुस्तक वाचल्याने, आणि हे इंग्रजीत असल्यामुळे बरीच लोक वाचतील, आजकाल मराठी कमी वाचतात लोक, तर ह्याच्यातून संस्कृत म्हणजे नुसते वेदिक आणि उपनिषदिक श्लोक नसून त्याला एक कल्चरल फार मोठा आस्पेक्ट होता. आणि त्याच्यातून आपल्या पुरातन संस्कृतीचं दर्शन होतं. श्लोकातनं होत नाही, परंतु नाटकातनं होऊ शकतं. आपला समाज कसा होता, मॉरॅलिटी काय होती, व्हॅल्यूज काय होत्या, ह्याच्यावर ह्या पुस्तकात फार सुंदर कथन केलेलं आहे. आणि जर ह्याच्यातून काही लोकांना प्रेरणा मिळाली आणि ते जर ह्या विषयाकडे वळले तर कदाचित भविष्याच्या दृष्टीने ही आपली जी पुरातन ठेव आहे ती पुढं चालू राहील असं मला वाटतं. भांडारकर इन्स्टिट्यूटने, पळुकर सरांनी फार इंटरेस्ट घेऊन हे पुस्तक भांडारकरतर्फे प्रकाशित केलेलं आहे. मी त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो. भांडारकरचं कामच हे आहे. भांडारकर इन्स्टिट्यूट खऱ्या अर्थाने त्या सांस्कृतिक ठेव्याचं जतन करण्याकरता आहे. आपण पाहता आहात की संस्थेच्या वातावरणात, इथल्या संसाधनात सुधार होत आहेत. आमची अशी कळकळ आहे की नुसतं नवीन ऑडिटोरियम नको आम्हाला,
ऑडियन्ससुद्धा मोठा पाहिजे आणि स्कॉलर्ससुद्धा बरेच पाहिजेत, पुस्तकंसुद्धा खूप निर्माण व्हावीत आणि ह्या दृष्टीने आमचा प्रयत्न चालू आहे. ज्या विषयांवर भांडारकर संशोधन करतं ती मनीषा मगाशी म्हणाली, आपली विभा मगाशी म्हणाली तसं हे क्लिष्ट विषय आहेत, त्यांना सोपं करणं अवघड असतं. हे काम भट सरांनी केलं असं त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी सांगितलं. मला वाटतं ते फार मोठं काम आहे. हे पुस्तक नक्कीच लोकांना आवडेल आणि भांडारकरलासुद्धा सार्थक वाटेल की आम्ही या कामात सहभाग दिला. नमस्कार. धन्यवाद सर. एक अत्यंत महत्त्वाचा उल्लेख मगाशी राहून गेला, तो म्हणजे मुद्रा ज्यांनी हे पुस्तक छापलं त्याचे श्रीयुत सुजित पटवर्धन. त्यांचं वैशिष्ट्य असं आहे की ते एखादं काम वेळेत होणार असेल तरच ते स्वीकारतात, नाही तर ते स्वीकारतच नाहीत. आणि त्यांनी ते स्वीकारलं आणि वेळेच्या आधी 3 दिवस पुस्तकं आमच्याकडे येऊन पोचलेली होती. तेव्हा त्यांचे विशेष उल्लेख करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. आत्ता हे जे पुस्तक प्रकाशित झालं त्याची दर्शनी किंमत 700 रुपये इतकी आहे. आज ते आपल्याला 500 रुपये इतक्या किमतीला बाहेर उपलब्ध आहे. आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे आलो आहोत आणि त्यामुळे आभार, सर्व उपस्थितांचे आभार मानण्याकरता मी डॉक्टर अमृता नातू यांना इथे पाचारण करतो. नमस्कार. आज अतिशय सुंदर असा हा सोहळा पार पडलेला आहे. पहिल्यांदा अर्थातच कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री अभयजी फिरोदिया यांचे आभार मानले पाहिजेत. वेळात वेळ काढून ते इथे आले आणि या पुस्तकाचं प्रकाशन सर आज आपण आपल्या हस्ते केलं त्याबद्दल आपल्याला मनापासून धन्यवाद. डॉक्टर सरोज देशपांडे यांचे आभार कसे मानणार. त्यांचा साहित्यशास्त्राचा व्यासंग सगळ्यांनाच माहिती आहे. डॉक्टर गोके भटांच्या पुस्तकाचा संपादक म्हणून त्यांच्या व्यतिरिक्त कुणाचं नाव कसं असेल. मी एवढंच म्हणेन की सध्या त्यांचं साहित्यशास्त्राविषयीच्या एका पुस्तकाचं काम सुरू आहे, ते पूर्ण होण्यासाठी मी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देते. प्राध्यापक मीना गोखले यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं आणि एक प्रकारे काही मनीषा दीक्षित यांचंही मनोगत आपल्यापुढे आज मांडलं. त्याचप्रमाणे श्रीमती विभावरी देशपांडे यांनी कौटुंबिक जिव्हाळ्याचा स्पर्श या सोहळ्याला करून दिला. या दोघींचंही ऋण मी व्यक्त करते. श्री उपेंद्र दीक्षित यांनी या पुस्तकाचं काम पूर्ण व्हावं म्हणून सर्व आघाड्यांवर प्रयत्न केले आणि ते काम तडीस नेण्यासाठी एक प्रकारे समन्वयकाची भूमिका पार पाडली. त्यांचंही ऋण मी व्यक्त करते. त्यांचे पुत्र श्री ऋषिकेश दीक्षित यांनी या पुस्तकासाठी अर्थसहाय्य दिलेलं आहे. त्यांचा उल्लेख आणि आभार इथे मानले पाहिजेत. श्री भालचंद्र लागू आणि अर्थातच टाळ्याही झाल्या पाहिजेत. अर्थातच त्याशिवाय हे काम शक्य नव्हतं. श्री भालचंद्र लागू यांनी सुव्यवस्थित टाईपसेटिंग केलं या पुस्तकाचं, त्याबद्दल त्यांचे आभार. पुस्तकाचं मुखपृष्ठ श्री श्रीधर देशपांडे यांनी केलं, त्यांनाही मी धन्यवाद देते. आणि बापट सर म्हणाले तसं मुद्रा मुद्रणालयाचे श्री सुजित पटवर्धन यांनी अतिशय कमी वेळात हे काम करून दिलं, त्याबद्दल त्यांनाही मनःपूर्वक धन्यवाद. कार्यक्रमाला योग्य ती प्रसिद्धी दिल्याबद्दल प्रसिद्धी माध्यमांचे आभार आणि आजची पावसाळी संध्याकाळ आम्हाला दिल्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप आभार. कार्यक्रम संपला असं मी जाहीर करते. धन्यवाद.